morning. This is first lecture of next topic, ecosystem and energy flow. याला मराठीत काय म्हणायचं? परिसंस्था आणि ऊर्जेचं वहन. Actually, this topic is very simple. When you read carefully about 2 to 3 times, then you prepare by self study. But due to heading in your syllabus, this topic discuss properly here day by day. Today we discuss about only introduction of this topic. First here, what is meant by ecosystem? पहिल्यांदा इकोसिस्टीम म्हणजे नेमकं काय हे जरा आपण व्यवस्थित समजून घेऊया. मराठीत त्याला आपण शब्दशः अर्थ पाहिला परिसंस्था किंवा परिस्थितिकी असं म्हटलं तरी चालेल. Actually, this ecosystem term is coined by scientist Tansley in 1935. 1935 साली टॅन्सले या शास्त्रज्ञानं सर्वप्रथम हा कन्सेप्ट मांडल्याचं आपल्याला दिसून येतं. Here, ecosystem is a community of living organism in conjunction. याचा अर्थ काय होतो? या ठिकाणी जेवढे काही सजीव प्राणी असतील किंवा वनस्पती असतील ते सर्व खऱ्या अर्थानं एका ठिकाणी एकमेकाच्या संबंधामध्ये ते राहत असतात. त्यांचा तो समुदाय असतो with the non living components of their environment. म्हणजे आपल्या संपूर्ण सजीव सृष्टीमध्ये फक्त सजीव वनस्पती किंवा प्राणी असतात का? तर नाही. तर त्याच्याबरोबर जे अजैविक घटक आहेत त्यामध्ये मग इतर ही एक्झाम्पल येतील. स्टोन, मिनरल्स लाईक दिस, सॉइल एक्सेट्रा. इंटरॅक्टिंग ॲज ए सिस्टीम. याचा अर्थ अजैविक घटक असो जैविक घटक असतो हे सर्वजण एकमेकाच्या समन्वयाने राहतात, एकमेकाशी संबंध ठेवून राहतात, एकमेकावरती अवलंबून असतात. These biotic and abiotic components are linked together through nutrient cycle and energy flow. हे जे काय जैविक किंवा अजैविक घटक असतात आता म्हटल्याप्रमाणे ते एकमेकाशी पूरक असतात, एकमेकावरती अवलंबून असतात, एकमेकाच्या सहकार्याने राहतात, एकमेकावरती अवलंबून असतात. थ्रू न्यूट्रिएंट सायकल, इव्हन दो जगणं मरणं सुद्धा त्यांच्यावरती अवलंबून असतं. त्यांना जी काही एनर्जी मिळते, ऊर्जा मिळते, ऊर्जेचं जे काही वहन असेल ते एकाकडून दुसऱ्याकडे जातं, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे जात असतं. या पद्धतीनं एकमेकांचा उपयोग होत असताना दिसून येतो. या कन्सेप्टला इकोसिस्टीम असं म्हटलं जातं आणि मराठीमध्ये परिसंस्था किंवा परिस्थितिकी असं म्हटलं जातं. एखादा आपण एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल, सपोज पॉन्ड और लेक. एखादा मोठा डॅम असेल किंवा पॉन्ड किंवा लेक असेल त्याचं आपण एक्झाम्पल घेऊया. इट इज ए नॅचरल सोर्स. तो नैसर्गिक स्रोत असतो, पाणी भरपूर असतं. हियर विथ द हेल्प ऑफ सनलाइट in this water source there is a development of phytoplanktons
nostoc, स्पायरोगायरा लाइक दिस. यासारखे छोटे छोटे सूक्ष्म जीव घटक पहिल्यांदा पाण्यामध्ये, ज्याला आपण ऑटोट्रॉप्स असं म्हणतो, स्वयंपोषी, हे आपोआप पाण्यामध्ये नैसर्गिक जन्माला येतात with the help of sunlight, and also naturally develops zooplanktons. साहजिकच त्याच्यामध्ये झूप्लॅन्क्टन सुद्धा जन्माला येतात, नैसर्गिक जन्माला येतात, आपोआप हे घडत असतं. हे निसर्गाचं चक्र आहे या पद्धतीने. मग झूप्लॅन्क्टनचं एक्झाम्पल खूप देता येतील की जी प्रोटिस्ट मध्ये सुद्धा आपण घेतो, अमीबा असेल, पॅरामोशियम असेल, हायड्रा असेल, या पद्धतीचे सूक्ष्म जीव त्या ठिकाणी उदयास येतात. दे आर इंटरडिपेंड विथ इच अदर. एकमेकास ते उपयोगी पडणार असतात, एकमेकावरती अवलंबून असणारे असतात. अँड नॅचरली हिअर फिशेस आर डेव्हलप. त्याच्यामध्ये मासे साहजिकच जन्माला येतील, उदयास येतील. आणि हिअर लॅटरल साइड, अगदी कडेला, जो पाण्याचा स्रोत असतो त्याच्या अगदी कडेला, हिअर अर्थ्रोपोड्स लाईक क्रॅब या पद्धतीनं, किंवा प्रॉन्स इन मडी बॉटम. मडी बॉटम मध्ये त्या ठिकाणी प्रॉन्स वगैरे जन्माला येतील किंवा त्या ठिकाणी डेव्हलप होतात. या पद्धतीनं नैसर्गिक जीव आपोआप त्या ठिकाणी उदयास येतात किंवा जन्माला येतात, आणि ते एकमेकाशी पूरक समन्वयानं जीवन जगत असतात, किंवा अन्नासाठी, जगण्यासाठी ते एकमेकावरती अवलंबून असतात. दिस इज ॲक्च्युली नॅचरल इकोसिस्टीम. ही एक प्रकारची अन्न साखळी आहे, ही असावी लागते. हे नैसर्गिक आहे, नॅचरल आहे. या पद्धतीनं ही एक इकोसिस्टीम असेल. आणि म्हणून त्याची डेफिनेशन काय पाहिली? अन इकोसिस्टीम इज ए कम्युनिटी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सजीवांची ती कम्युनिटी आहे. लिव्ह इन कंजंक्शन, एकमेकाच्या ते संयोगामध्ये राहत असतात, संबंध करून राहत असतात. विथ द नॉन लिव्हिंग कॉम्पोनंट्स ऑफ देअर एन्व्हायरमेंट. ते फक्त एकटे राहत नाहीत, तर त्याच्याबरोबर अजैविक घटक सुद्धा असतात. सभोवतालचा निसर्ग असतो आणि त्याच्यामध्ये हे सजीव एकमेकाच्या संबंधामध्ये राहत असतात. इंटरॅक्टिंग ॲज अ सिस्टीम. साहजिकच ते एकमेकाशी इंटरॅक्शन घडवून आणत असतात, एकमेकाशी समन्वय घडवून आणत असतात. These biotic and abiotic components are linked together through nutrient cycle and energy flow. हे जे काही जैविक घटक असतील, अजैविक घटक असतील, हे एकमेकाशी जोडले गेलेले आहेत. कोणाच्या साहाय्यानं? न्यूट्रिएंट सायकल. कारण एक दुसऱ्याला खातो, दुसरा तिसऱ्याला खातो, तिसरा चौथ्याला खातो, म्हणजे जगण्यासाठी एक दुसऱ्यावरती अवलंबून असतो. हे सायक्लिक रोटेशन असतं एनर्जीचं. साहजिकच एनर्जीचा फ्लो होतो, म्हणजे ऊर्जेचं वहन होतं. या पद्धतीची जी परिसंस्था असते, दॅट कन्सेप्ट इज कॉल्ड ॲज ए इकोसिस्टीम. ॲक्च्युली ecosystem is self-controlled and self-sustainable structural and functional unit of our biosphere or nature. याचा अर्थ काय होतो? तर स्वयंनियंत्रित असणारी, म्हणजे स्वतःच स्वतःवरती नियंत्रण केलेलं आहे, ह्या इकोसिस्टीम वरती आपण नियंत्रण आणू शकत नाही. ते आपोआप नैसर्गिक त्यांचं स्वतःचं नियंत्रण असतं. अँड सेल्फ सस्टेनेबल, स्वतःला टिकवून धरण्याचं सामर्थ्य सुद्धा प्रत्येकामध्ये असतं. इन ईच अँड एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम. पृथ्वी तलावरचा कोणताही सजीव असो, आयदर मायक्रोस्कोपिक ऑर लार्ज,
either plant or animal, each and every species, living species, have a natural capacity to survive. स्वतःला टिकवून ठेवणं, स्वतःला जगवणं ही त्याच्यामध्ये एक नैसर्गिक एनर्जी पोटेन्शियल असतं. आणि जगण्यासाठी प्रत्येक जण संघर्ष करतो, धडपडतो. आणि म्हणून म्हटलं सेल्फ कंट्रोल्ड, सेल्फ सस्टेनेबल, स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ नेचर. निसर्गाचं ते रचनात्मक आणि कार्यात्मक एकक आहे. इकोसिस्टीम ऑर अवर बायोस्फियर. संपूर्ण जीवसृष्टीचं सुद्धा ते रचनात्मक आणि कार्यात्मक एकक म्हणजे कोण असेल? इकोसिस्टीम. दिस इकोसिस्टीम कन्सिस्ट बोथ बायोटिक अँड अबायोटिक कंपोनेंट्स. साहजिकच त्याच्यामध्ये दोन्ही असतात, जैविक घटक आणि अजैविक घटक. हिअर बायोटिक कंपोनेंट्स नॉट ओनली communicate or interdepend with each other but also with nature or biosphere or environment. जे जैविक घटक असतील ते एकमेकावरती अवलंबून असतात, विसंबून असतात, एकमेकाशी ते इंटरॅक्ट करतातच. पण ते फक्त एकमेकाशी इंटरॅक्शन करतात असं नाही, तर ते आपल्या सभोवतालचं जे वातावरण आहे त्याच्याशी ते मिळतं जुळतं करून घेतात, त्यांच्याशी सुद्धा सहसंबंध ठेवतात. म्हणजे अजैविक घटकाशी सुद्धा मिळून मिसळून राहतात. हे अत्यंत महत्वाचा फॅक्टर आपणाला यामध्ये असलेला दिसून येईल. हिअर ऍक्च्युली देर आर व्हेरियस काइंड्स or types of ecosystem. इकोसिस्टीमचे तसे अनेक प्रकार आहेत, but in broadly there are only two types. मोठ्या अर्थाने घेतलं तर त्याचे दोनच प्रकार आहेत. फर्स्ट वन इज लँड. लँड इकोसिस्टीम, जमिनीवरची, ज्याला आपण टेरेस्ट्रियल म्हणूया. And second one is called as a aquatic ecosystem. अशा दोन प्रामुख्यानं या ठिकाणी इकोसिस्टीमचे प्रकार असलेले दिसून येतील. We see one by one. एक एक आपण समजून घेऊया. फर्स्ट टेरेस्ट्रियल और लँड. जमिनीवरती पुन्हा त्याचे तीन प्रकार पडतील. फर्स्ट वन इज फॉरेस्ट. या ठिकाणी जंगलामधली जी परिस्थिती असते ती वेगळीच असते. एक प्राणी दुसऱ्या प्राण्यावरती जगतो, दुसरा तिसऱ्यावरती जगतो. या पद्धतीनं तिथली अन्न साखळी वेगळी असेल. म्हणजे इन फॉरेस्ट त्यामधली जी आपण अन्न साखळी पाहिली तर ती वेगळ्या प्रकारची असते. तो एक पहिला प्रकार असेल. Then second, here on our grassy land, आपलं जे कॉमन जी आपली लँड आहे, जमीन आहे की ज्याच्यावर गवत वगैरे असतं, त्या ठिकाणची अन्न साखळी वेगळी असेल. अँड हिअर ऑल्सो डेझर्ट. डेझर्ट लँड, ज्याला आपण वाळवंट म्हणतो, वाळवंटातली अन्न साखळी वेगळी असेल. आपल्या ग्रासी लँडवरची अन्न साखळी वेगळी असेल आणि जंगलामधली अन्न साखळी वेगळी असेल. या पद्धतीनं जमिनीचे प्रकार पडतात. त्याच्यानुसार इकोसिस्टीमचे हे तीन प्रकार आहेत. या पद्धतीनं हे प्रमुख तीन प्रकार असतील. देन हिअर aquatic. There are various types of aquatic ecosystem such as pond, lake, dam, river, then estuaries, paddy field as well as ocean. म्हणजे पाण्याचा स्रोत नेमका कसा आहे, कुठे आहे, त्याच्यानुसार सुद्धा aquatic इकोसिस्टीम पडते. त्याचा प्रकार पडतो. पॉन्ड, लेक, रिव्हर, डॅम.
इच्चुरीज म्हणजे खाडी. हिअर वेअर रिव्हर मीट टू द ओशियन, जिथं नदी समुद्राला मिळते त्या ठिकाणाला खाडी असं म्हटलं जातं, इच्चुरीज. तिथली अन्न साखळी वेगळी असेल, तिथलं वनस्पती आणि प्राण्यांचं सहजीवन वेगळं असेल. प्रत्येक ठिकाणचं सहजीवन सहसंबंध वेगळा असतो. त्या त्या कंडिशन नुसार वेगवेगळे सजीव असतात, वेगवेगळे प्राणी असतात. म्हणजे तिथलं वातावरण नेमकं कसं आहे, तिथल्या वातावरणाशी मिळतं जुळतं करून घेण्यासाठी त्या ठिकाणचा तो आयदर प्लांट ऑर ॲनिमल, तिथली वनस्पती प्राणी एक वेगळ्या नेचरची असते, वेगळ्या स्ट्रक्चरची असते. त्याला तिथल्या वातावरणाशी मिळतं जुळतं करून घ्यावं लागतं. त्याच्यानुसार त्याचं पूर्ण रचना असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे या पद्धतीचे प्रकार आहे. Also broadly, ecosystem divides into again two types. One is natural and another one is man-made, means artificial. Natural म्हणजे कशी असेल की जी आपोआप नैसर्गिक, की जे मी आता सांगितलं. एक्झाम्पल घेऊया, ओशियन. समुद्रामधली जी इकोसिस्टीम असेल, अन्न साखळी असेल, ही नैसर्गिक आहे, ती आपण तयार करू शकत नाही. कारण समुद्र ही फार मोठी संकल्पना आहे. प्रत्यक्ष जेव्हा म्हणजे तुम्ही समुद्र पाहिलेला असेलच, पण ज्यांनी पाहिलेलं असेल त्यांच्या लक्षात आलं असेल की समुद्र म्हणजे किती मोठा महाकाय असतो. आणि त्याच्यामध्ये नैसर्गिक ते सर्व वनस्पती प्राणी ज्यांची त्यांची आपापल्या पद्धतीनं वाढ होत असते, एकमेकाशी सहजीवन करत असतात, एकमेकावरती अवलंबून असतात. हे जे चक्र आहे ते नैसर्गिक आहे. आर्टिफिशियल मॅनमेड मीन्स एक्झाम्पल फार्म. आपण शेती करतो, शेतीमध्ये मग काय करणार आपण, जी काय शेतातली कामं असतील, नांगरणी, कोळवणं, खुरपणं, ही कामं करतो आणि बी बियाणं पेरतो. पेरल्यानंतर जे पीक येईल, क्रॉप येईल, त्याच्यावरती आपोआप इन्सेक्ट, कीड लागते, त्याला रोग होतात, कीटक त्याच्यावरती असतात, पक्षी, प्रिडेटर्स, बर्ड्स त्याच्यावरती उपजीविका करतात. याचा अर्थ या पद्धतीने आपोआप एक वेगळ्या प्रकारची फूड चेन, अन्न साखळी तयार होते. म्हणजे जर आपण शेती करतो आणि त्याच्या पूरक त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची अन्न साखळी तयार होते. किंवा दुसरे एक्झाम्पल देता येईल, हिअर फिश टँक. समजा आपल्याला फिश फार्मिंग, आपण स्वतः फिश फार्मिंग करतोय असं गृहीत धरा. मग आपण मत्स्य उत्पादन करतोय, रिअरिंग ऑफ फिश in fish tank or farm. That concept is called as a pisciculture or fish farming. मग या ठिकाणी जी काही लँड असेल, जागा असेल, त्याला स्विमिंग टँक सारखा असा मोठा ब्रॉड एक 3-4 फूट उंच खड्डा खोल असणारा असा आपण तो मोठा प्लेस करतो. जितकं जास्त उत्पादन मिळवायचं आहे त्या पद्धतीनं आपण तो एक मोठा टँक तयार करतो. अँड देन ॲड वॉटर, त्याच्यामध्ये पाणी टाकतो. ॲज वेल ॲज ॲड ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक मॅन्युअर, त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक खत टाकतो. विथ द हेल्प ऑफ सनलाईट, साहजिकच सनलाईट पडल्यानंतर त्या पाण्यामध्ये आपोआप नॅचरली फायटोप्लॅन्टन्स अँड झूप्लॅन्क्टॉन्स आर डेव्हलप. हे आपोआप तयार होतात. लोकल अँफिबियन्स वगैरे आपोआप त्या ठिकाणी डेव्हलप होतील, इन्सेक्ट्स वगैरे तयार होतील. अँड देन वी हिअर सीड्स, फिश सीड्स, ज्या माशाची बियाणं असतात छोटी छोटी, ती आपण त्याच्यामध्ये त्या टँकमध्ये टाकतो. अँड देन दीज आर डेव्हलप, आणि मग ते मासे मोठे होतात. या पद्धतीनं फिश फार्मिंग
आपण स्वतः करतो त्याला मॅन मेड किंवा आर्टिफिशियल असं म्हटलं जातं, तिथं सुद्धा एक वेगळ्या प्रकारची अन्न साखळी तयार होते किंवा तिथलं एक सहजीवन वेगळं होतं, तिथली स्वतःची एक इकोसिस्टीम असते. या पद्धतीनं इकोसिस्टीम हा कन्सेप्ट असलेला आपल्याला दिसून येतो. Then here next concept, spatial pattern. Spatial pattern means the variation due to space results in spatial pattern. काय म्हटलं? The variation due to space, जागेनुसार तो बदल होतो, that results in spatial pattern. त्याच्यानुसार स्पेशल पॅटर्न तयार होतो. पहिला पहा, फर्स्ट टाइप इज स्ट्रॅटिफिकेशन. पहिला प्रकार कोणता? स्ट्रॅटिफिकेशन. सेकंड टाइप इज झोनेशन. वी सी वन बाय वन, एक एक आपण समजून घेऊया. फर्स्ट अबाउट स्ट्रॅटिफिकेशन. स्ट्रॅटिफिकेशन म्हणजे काय? हियर व्हर्टिकल distribution of different types of species of plants and animals at a different level. याचा अर्थ काय होतो? व्हर्टिकल म्हणजे उभं. उभ्या स्वरूपात जर आपण निरीक्षण केलं तर ज्या काय लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतील, प्लांट असो ॲनिमल असो, त्याचे असे वेगवेगळे थर दिसतील, स्ट्रॅटा दिसतील. एक्झाम्पल आपण प्लांटचं घेऊया. समजा या पद्धतीनं फॉरेस्ट आहे, थिक फॉरेस्ट. तर या पद्धतीनं ही मोठी झाडं असतील, लार्ज ट्री, देन स्मॉल ट्री. थिक फॉरेस्ट म्हणलं की व्हरायटी असेल, त्याच्यामध्ये टॉल ट्री असतील, मोठ्या मोठ्या उंच झाडं असतील, काही स्मॉल ट्री असतील, छोटी असतील. जसं की आपण चिक्कूचं घेऊया, लिंबूचं घेऊया, या पद्धतीने. आणि ही मोठी झाडं म्हणजे सागवान असेल, जांभूळ असेल, फणस असेल, आंबा असेल, या पद्धतीने निलगिरी असेल, अशी मोठी झाडं, छोटी झाडं, टॉल ट्री, स्मॉल ट्री. देन हियर श्रब, त्याच्यापेक्षा छोटी. देन हियर हर्ब्स, एकदम बारीक. अँड देन ग्रास, नंतर गवत. या पद्धतीचं व्हर्टिकल मॅनर मध्ये डिस्ट्रीब्युशन झालेलं असतं. दॅट कन्सेप्ट इज कॉल्ड एज ए स्ट्रॅटिफिकेशन. म्हणजे प्रत्येकाला हवा, सूर्यप्रकाश हे सर्व काही व्यवस्थित मिळतं आणि प्रत्येक जण आपापल्या ठिकाणी आपापल्या वातावरणाशी मिळतं जुळतं करून स्वतःला जगवण्याचा प्रयत्न करतात. दिस इज द टॉप स्ट्रॅटा, अत्यंत वरचा म्हणजे बिग ट्री. नंतर स्मॉल ट्री, श्रब, हर्ब्स and then grass. या पद्धतीनं व्हर्टिकल मॅनर मध्ये वनस्पतींचं स्ट्रॅटिफिकेशन होतं, लेयरची मांडणी होते. दॅट कन्सेप्ट इज कॉल्ड एज ए स्ट्रॅटिफिकेशन. देन झोनेशन. झोनेशन मीन्स आता उलट असेल, हॉरिझॉन्टल, आडव्या स्वरूपात. हॉरिझॉन्टल डिस्ट्रीब्युशन ऑफ ईच अँड एव्हरी organism or plant or animals at a different level. ह्या झोनेशन म्हणजे एक्झाम्पल काय देता येईल? पहा, समुद्र पाण्याची पातळी अत्यंत खाली असते. कधीतरी तुम्ही समुद्र किनारी गेला असाल तर तुमच्या लक्षात आलं असेल, आपण एकदम अशी खाली 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 जातो आणि मग समुद्र लागतो. याचा अर्थ समुद्रामध्ये खोलवर काय असतील? मोठमोठे फिश असतील. समुद्राच्या कडेला जी
1 किलोमीटरचा एरिया असेल त्या ठिकाणी वेगळे प्राणी असतील. मग ते मोलुस्क असतील, फायलो मोलुस्का, फायलो आर्थ्रोपोडा या पद्धतीचे असतील. अँड देन हिअर जस्ट नियर टू द लँड, समुद्र किनारची जी जमीन असेल त्या ठिकाणी वेगळे पशु पक्षी प्राणी असतील. बरोबर आहे. म्हणजे पातळी स्ट्राटा आडव्या स्वरूपात असेल, खोलवर वेगळे असेल, त्याच्यावरती जरा वेगळे असतील. इव्हन दो समुद्राच्या पाण्यावरती छोटे छोटे पक्षी सुद्धा तरंगत असतात आणि त्यांचं खाद्य खात असतात, त्याच्यावरती ते उपजीविका करत असतात. त्यानंतर मार्शी प्लेस, जिथं दलदल आहे, चिखल आहे, तिथं हेरॉन्स, बगळे वगैरे, उंच पायाचे बगळे असतात, जेणेकरून त्या चिखलामध्ये दलदलीमध्ये ते रुतू नयेत. असे किडकिडीत पाय त्यांचे उंच असतात आणि ते इझिली त्या चिखल दलदलामध्ये उभे असतात आणि आपलं अन्न ते व्यवस्थित खात असतात, स्वतःही जगत असतात या पद्धतीनं. आणि आपल्या जमिनीवरचे पक्षी कसे असतील, लाईक ए स्पॅरो ऑर क्रो, पिजन, लाईक दिस. म्हणजे या पद्धतीनं आडव्या स्वरूपात जमिनीचे जे थर असतात त्याच्यानुसार प्राणी राहत असतात आडव्या स्वरूपात. हॉरिझॉन्टल डिस्ट्रीब्युशन ऑफ स्पेसीज, दॅट कन्सेप्ट इज कॉल्ड एज अ झोनेशन. म्हणजे उभ्या स्वरूपातली मांडणी, टॉल ट्री, स्मॉल ट्री, श्रब, हर्ब्स अँड ग्रास. उभ्या स्वरूपात असेल त्याला स्ट्रॅटिफिकेशन आणि आडव्या स्वरूपात असेल त्याला झोनेशन असं म्हटलं जातं. या पद्धतीनं जसजशी जागा उपलब्ध असेल, जसजसं निसर्गाशी मिळतं जुळतं करून आपण सुरक्षित जगू, या पद्धतीनं ईच अँड एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम ट्राय टू सर्वाइव्ह, जगण्याचा प्रयत्न करत असतो. हे इकोसिस्टीमचे एक आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे. आणि ह्या इकोसिस्टीम टुडे इन दिस टॉपिक वी विल डिस्कस 4 मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट. 4 महत्वाचे कन्सेप्ट आपण शिकणार आहोत. फर्स्ट, हिअर व्हॉट इज मीन बाय इकोसिस्टीम अँड इट्स स्ट्रक्चर अँड फंक्शन. इकोसिस्टीम म्हणजे काय, त्याची रचना कशी असते, त्याचं कार्य कसं असतं, हे नेमकेपणानं समजून घेणार आहे. देन सेकंड, इनपुट ऑफ इकोसिस्टीम. इनपुट मीन्स प्रोडक्टिव्हिटी. ह्या इकोसिस्टीम पासून आपल्याला काय मिळतं, प्रोडक्टिव्हिटी, इनपुट, हा दुसरा कन्सेप्ट पाहणार आहे. देन थर्ड, एनर्जी फ्लो, ऊर्जेचं वहन एका पासून दुसऱ्याकडे, दुसऱ्यापासून तिसऱ्याकडे, हे चक्र कसं चालतं. एनर्जी नायदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉयड, हा निसर्गाचा नियम आहे. एनर्जी कधीही तयार करता येत नाही आणि ती कायमची नामशेष पण करता येत नाही. नेहमी एनर्जीचं काय होतं, वहन होतं, ऊर्जेचं वहनच होतं एकाकडून दुसऱ्याकडं. हे एक तिसरा कन्सेप्ट पाहणार आहे. आणि लास्ट, एनर्जी आउटपुट. ही जी काय ऊर्जा आहे त्याचं डिग्रेडेशन कसं होतं, लॉस कसं होतं इन द फॉर्म ऑफ हीट. हीट मध्ये त्याचा लॉस कसा होतो हे आपण पाहणार आहे. these 4 concepts togetherly combines to develops or form our ecosystem. हे खऱ्या अर्थानं या टॉपिक मध्ये नेमकेपणानं आपण समजून घेणार आहोत. दिस इज द इंट्रोडक्शन ऑफ दिस टॉपिक. I hope you understand about today's introduction of this topic, ecosystem and energy flow. Are you getting this? Is it clear? Okay. Thank you.